नमस्कार, आज आपण बनवणार आहोत कुरडईची भाजी. त्यासाठी कुरडईचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्या आणि 10 ते 15 मिनिटांसाठी पाणी टाकून त्या भिजत ठेवा. त्यानंतर कुरडईची भाजी बनवण्यासाठी 2 कांदे, 2 छोट्या साईजचे टोमॅटो, कोथिंबीर कट करून घ्या. मी रोज एक नवीन रेसिपी शेअर करत असते, त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यानंतर शेंगदाणे आणि लसूण याची थोडी जाडसर पेस्ट काढून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई ठेवा. त्यामध्ये 2 पळ्या तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, चिरलेला कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिरलेले टोमॅटो, 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरगुती मसाला किंवा तुम्हाला आवडत असेल तो मसाला ॲड करा आणि व्यवस्थित हलवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि शेंगदाणे आणि लसूणची केलेली पेस्ट ॲड करा. आता भिजलेल्या कुरडई त्यामध्ये ॲड करा आणि व्यवस्थित हलवून घ्या. त्यानंतर कोथिंबीर टाका आणि हलवून व्यवस्थित 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवून वाफेवर शिजवू द्या. त्यानंतर तुमची कुरडईची भाजी तयार आहे. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी माझ्या चॅनलवर अजून बऱ्याच रेसिपी टाकलेल्या आहेत, त्या नक्की जाऊन चेक करा. थँक्यू.